शहरातील त्या म्युझियमला भेट द्यायला कित्येक लोक यायचे। विशेष करून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर खूप गर्दी असायची। त्या म्युझियम मध्ये अत्यंत दुर्मिळ अशा वस्तू होत्या। तेथीलच एका दालनात 3 अप्रतिम अशा मूर्ती होत्या आणि त्या 3 मूर्तींच्या समोर एका खोक्यामध्ये लहान लहान दगडाचे खडे ठेवले होते। त्या 3ही मूर्ती दिसायला अगदी हुबेहूब एकसारख्या होत्या। त्या मूर्तींच्या शेजारी त्या मूर्तींबद्दलची माहिती लिहून ठेवलेली होती। त्यामध्ये असं लिहिलं होतं की या 3ही मूर्ती जरी दिसायला अत्यंत हुबेहूब आणि एकसारख्या असल्या तरी पण यांचं मूल्य मात्र वेगवेगळं आहे। पहिल्या मूर्तीचं मूल्य हे अगदी सर्वसामान्य आहे। दुसऱ्या मूर्तीचं मूल्य हे पहिल्या मूर्तीपेक्षा किंचित जास्त आहे, तर तिसरी मूर्ती मात्र खूप मूल्यवान आहे। तुम्हाला याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर एक प्रयोग करा। समोर ठेवलेल्या लहान दगडांच्या खड्यामधून एक एक खडा घेऊन प्रत्येक मूर्तीच्या एका कानामधून एक खडा आत टाका। तुम्हाला आपोआपच मूर्तीचं मूल्य वेगवेगळं असल्याचं कारण समजेल। म्युझियम बघायला आलेल्या एका मुलीनं हा प्रयोग करायचा ठरवला। तिने एक खडा घेतला आणि पहिल्या मूर्तीच्या कानातून आत टाकला। पुढच्या क्षणी तो खडा त्या मूर्तीच्या तोंडामधून बाहेर पडला। मग तिनं दुसरा खडा घेऊन दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून आत टाकला। तो खडा त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानामधून बाहेर पडला। आता तिनं तिसरा खडा घेतला आणि तिसऱ्या मूर्तीच्या एका कानामधून आत टाकला। तो खडा मूर्तीच्या आतमध्ये गेला, परंतु कुठूनही बाहेर पडला नाही। पहिली मूर्ती जिच्या कानातून आत टाकलेला खडा तोंडातून बाहेर पडला, ती मूर्ती अशा लोकांचं प्रतिनिधित्व करते जे ऐकलेल्या गोष्टीची कोणतीही शहानिशा न करता, सत्य असत्यता पडताळून न पाहता ती गोष्ट इतरांना सांगून टाकायची घाई करतात। अशा व्यक्तींचं मूल्य हे समाजामध्ये अत्यंत कमी असतं। दुसरी मूर्ती जिच्या एका कानामधून टाकलेला खडा हा दुसऱ्या कानातून बाहेर पडला, ती मूर्ती अशा लोकांचं प्रतिनिधित्व करते जे ऐकलेली गोष्ट, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, ती गोष्ट एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात। चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्यावर विचार करत नाहीत आणि वाईट गोष्टींचा स्वतःवर परिणामही करून घेत नाहीत किंवा त्या इतरांना सांगण्याच्या भानगडीत देखील पडत नाहीत। अशा व्यक्तींचं मूल्य हे पहिल्या प्रकारच्या व्यक्तींच्या तुलनेत थोडंसं अधिक असतं। तर तिसरी मूर्ती ही अशा लोकांचं प्रतिनिधित्व करते जे लोक कोणतीही गोष्ट शांतपणे ऐकून घेतात, पण ती एका कानाने ऐकून दुसऱ्या कानानं सोडूनही देत नाहीत किंवा उतावीळपणे लगेच ती इतरांना सांगायची घाई देखील करत नाहीत। तर हे लोक त्या ऐकलेल्या गोष्टीचा शांतपणे विचार करतात, चांगली असेल तर आत्मसात करतात आणि जर वाईट असेल तरी देखील कोणालाही न सांगता आपल्या जवळच ठेवतात। अशा व्यक्तींचं मूल्य हे समाजामध्ये सर्वात जास्त असतं। ऐकलेल्या गोष्टींच्या बाबतीत आपण कसा विचार करतो आणि कसे त्यावर आचरण करतो यावरतीच आपलं समाजातील मूल्य हे अवलंबून असतं।